स्पेशालिटी हॉस्पिटल, कोपरगाव शिर्डी, कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव. मोफत सुविधा, एंजिओग्राफी, सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री. सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीसाठी 50% पर्यंत सूट, औषधांवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 73 04 75 56 55. कोपरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ झालेले नागरिकांचे मोबाईल पोलिसांनी शोधून केले मूळ मालकांना परत. कोपरगाव तालुका पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी. सविस्तर बातमी अशी की अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत मोबाईल मिसिंगचे प्रमाण वाढल्याने मिसिंग मोबाईलचा शोध घेणे कामी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस सब इन्स्पेक्टर दिलीप पगार, पोलीस कॉन्स्टेबल अमोल चंद्रकांत घनवट यांचे तपास पथकास माहिती व शोध घेण्याबाबत सूचनावर मार्गदर्शन करून पथक रवाना केले होते. तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले आहे. एकूण 7 मोबाईलचा शोध लागलेला असून सदरची कारवाई मान्य श्री राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबमे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, शिरीष वपने, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी, दिलीप पगार, पोलीस कॉन्स्टेबल अमोल चंद्रकांत घनवट तसेच मोबाईल सेल श्रीरामपूर येथील पोलीस नाईक सचिन धनाड या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. रेझिंग डेच्या अनुषंगानं जो सप्ताह साजरा करण्यात आलेला होता त्यामध्ये आपल्या कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांचे जे काही मोबाईल गहाळ झालेले होते त्या अनुषंगाने त्यांचा तपास करणे कामे पोलीस स्टेशनकडील PSI पगार तसेच पोलीस शिपाई घनवट यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या की असे काही मोबाईल ट्रॅकिंगवरती टाकून जे काही मोबाईल मिळतील ते आपण पोलीस स्टेशन येथे घेऊन यावे. वरील सूचनांचं पालन करत असताना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जे श्रीरामपूर येथील सायबर सेल जे आहे आमचे मोबाईल सेल तर तेथील कर्मचारी पोलीस शिपाई सचिन धनाड यांनी आम्हाला सदर ह्याच्यामध्ये चांगली मदत केली. त्यामुळं कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील जे काय मोबाईल गहाळ झालेले होते त्यापैकी एकूण 7 मोबाईल आपल्याला मिळून आलेले आहेत. ते आपण हस्तगत केलेले आहेत आणि आज आपण ते ज्यांचे मोबाईल गहाळ झालेले होते त्यांना आपण परत करत आहोत. सर, मोबाईल चोरीच्या तक्रारी किती दाखल आहेत? 2024मध्ये कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला एक 28 मोबाईल गहाळ झालेल्याच्या तक्रारी प्राप्त आहेत. आरोपी किती? याच्यामध्ये आरोपी नाही आहेत. जे समजा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की मोबाईल आम्हाला रस्त्यावरती पडलेला मिळून आला अशा प्रकारच्या त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण त्यांना आरोपी वगैरे केलेले नाही आहे. त्यांनी स्वखुशीने मोबाईल आपल्याकडे जमा केलेले आहेत. दिनांक 19 सप्टेंबर रोजी माझा विवो मोबाईल हरवला होता. तर संबंधित तक्रार मी कोपरगाव पोलीस तालुका केंद्रावरती दिली होती. तर आज बरोबर 3 ते 4 महिन्यानंतर माझा मोबाईल मला परत मिळालेला आहे. यासाठीच पोलीस निरीक्षक तालुका पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी सर, पोलीस कॉन्स्टेबल श्री अमोल घनवट सर आणि पोलीस निरीक्षक श्री दिलीप पगार सर यांचे मी सर्व हरवलेल्या जे काही मोबाईल ज्या व्यक्तींचे हरवले आणि ते मिळाले त्यांच्यातर्फे अभिनंदन किंवा त्यांचे आभार मानतो व अशीच मदत वेळोवेळी मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.